त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. बसलेल्या रसूल बाबांचे माझे अज्ञात नगराची विनंती. आज सालाबादप्रमाणे आनंद उत्सवानिमित्त आणून 2 समाजांचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. प्रथम जी गाडी होणार आहे ती भानुदास घराण्यातील जन्मनाथ पुढे आपल्या प्रतिनिधी आपल्याला विचारलेला प्रश्न काय प्रश्न आहे माहिती आहे का? अयोध्या नगरीमध्ये दशरथ पुत्र श्री रामचरित्र राज्य करीत असता श्री प्रभू रामाची कीर्ती त्रिलोक्यात गाजत होती. ती ऐकून एक राम भक्ताच्या मनामध्ये आले की आपण श्रीराम राज्याच्या चरित्र लिहिण्याचे परम कार्य करावे आणि त्या भक्ताने श्रीराम चरित्र ग्रंथ लिहिला व ग्रंथावर श्रीरामाची स्वाक्षरी घेतली. ती स्वाक्षरी करण्यासाठी दरबारातील कोणी मान्यता दिली हा एक त्यांचं हे. आणि दुसरं एक असं आहे या रामचरित्र ग्रंथाचे नाव काय? 2 व त्या राम भक्ताचे नाव सांगा. सूचना पृष्ठ क्रमांक 436 वरील कथाभाग पाठवा. शहर असं या पुढे या 436 बरोबर. पहिले ग्रंथ मोठे होते परंतु आता काय झालंय नवीन ग्रंथ आल्यानंतर त्या ग्रंथाची पानं म्हणजे पुस्तक कमी असतात. म्हणून आम्ही ज्या प्रश्न म्हणून विचारलेला आहे त्याचं उत्तर आम्ही देत आहोत आणि ते आमचं जे आम्ही ग्रंथ आणलेत आणि ते पंचाकडे आम्ही दिलेलेच आहेत. परंतु 439 40 वर्षी कथाभाग आहे ती 346
36 339 आणि 40 ही त्या पानावर कथाभाग आहे. ते आम्ही कथाभाग हे आम्ही आता इथे वाचून दाखवणार आहोत. ते आपले पंच त्यांचं निरीक्षण करणार आहोत. 1 मिनिट. शाहिरांना विनंती आहे की त्याने जो प्रश्न विचारला होता त्याचा कथाभाग आहे 436. परंतु आम्ही जो ग्रंथ इथे पंचांच्या समोर ठेवलेला आहे तो आम्हाला त्याच्यामध्ये कथाभाग मिळाला आहे. पण त्याचं उत्तर आम्हाला ज्या कथाभागामध्ये मिळालं त्याचा पान क्रमांक आहे 339 आणि 340. लक्षात घ्या शाहिरांनी, आमच्या प्रतिस्पर्धी शाहिरांनी लक्षात घ्या की तुम्ही विचारलेला प्रश्नाचा पान क्रमांक आहे 436. परंतु आम्हाला जो कथा मिळाले त्या कथाचा पान क्रमांक आहे 339 व 340. असा तो आम्ही पूर्ण त्या ग्रंथासह उत्तर आम्ही तिथे पंचांना दिलेलं आहे. पंच बघतीलच. परंतु आम्हाला ज्या कथेत उत्तर मिळालेलं आहे तो आम्ही आता शाहिरांना देतोय. त्यांनी लक्ष द्यावं. कथाभाग प्रथम मी वाचून दाखवतोय. 1 मिनिट. भगवान श्रीरामांचा दरबार भरला होता. प्रभू श्रीराम जगतजननी जानकी माता आपल्या सिंहासनावर विराजमान होते. श्रीराम भक्त हनुमान, भरत, लक्ष्मण आपापल्या अधिकारानुसार सेवेत लागले होते. त्यावेळेस तुळशीदासांची विनयपत्रिका दरबारात सादर करण्यात आली. ती विनयपत्रिका सर्वांच्या लक्षात होती. त्यावेळेस श्री हनुमान आणि भरत यांनी हळूच आवाजात लक्ष्मणाला सांगितले की आता ही उत्तम संधी आहे. तुळशीदासांची वार्ता आता श्रीरामांच्या कानी घातली पाहिजे. लक्ष्मणाने परिस्थिती पाहून श्रीरामांच्या सेवेमध्ये विनयपत्रिका ठेवली. श्री हनुमान आणि भरत यांचे मन आणि उत्सुकता पाहून लक्ष्मणाने श्रीरामांना सांगितले की हे नाता, कलियुगामध्ये आपल्या एका दासाची आपल्या नावाप्रती खूप प्रेम आणि खूप आदर आहे. हे ऐकून सारी सभा एकसाथ बोलू लागली की हो, ही खरंच वार्ता आहे. भगवान श्रीरामाने त्या गरीबाचे म्हणजेच तुळशीदासांचे हात पकडून त्याचा स्वीकार केला. सगळ्यांचे ऐकून झाल्यानंतर श्रीरामाने हसून सांगितले की हे खरं आहे आणि मला याची अगोदरच माहिती मिळाली होती. मग श्रीरामाने स्वतः आपल्या हाताने अनाथ तुळशीदासांनी रचलेल्या विनयपत्रिकेवरती स्वाक्षरी केली म्हणजे सही केली. मग तुळशीदासांनी आनंदित होऊन श्रीरामांच्या चरणावर मस्तक ठेवले. हा कथाभाग आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय की ग्रंथाचे नाव असे आहे विनयपत्रिका. बरोबर आहे. त्या ग्रंथाचे नाव आहे विनयपत्रिका आणि राम भक्ताचे नाव आहे तुळशीदास. बरोबर आहे, तुळशीदास. प्रश्न काय होता त्या रामचरित्र ग्रंथाचे नाव काय? तर नाव आहे विनयपत्रिका. व त्या राम भक्ताचे नाव सांगा. राम भक्ताचं नाव आहे तुळशीदास. आणि दरबारात आणि ती स्वाक्षरी करण्यासाठी दरबारात कोणी मान्यता दिली? बरोबर आहे. तर ग्रंथावर स्वाक्षरी केली त्यासाठी दरबारात उपस्थित लक्ष्मण, भरत, हनुमान आणि इतर सर्व सभासद यांनी ती स्वाक्षरी करण्यासाठी मान्यता दिली. हा या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर आहे. सर्व दरबारातले मान्यवर हा सभासद पूर्ण बसले. त्यांच्या स्वाक्षरीने श्री रामाने त्या ग्रंथावरती स्वतः स्वाक्षरी केली म्हणजे सही केली. बरोबर आहे. शाहिराने हा प्रश्न 25 वर्ष आधी विचारलेला आणि त्याचा ग्रंथासहित आम्ही उत्तर दिलेलं आहे. त्यांनी पंचाने लक्ष द्यावं. आणि आमची थोड्या टायमात परंतु आमची कला बंद होती. परंतु आमचा अभ्यास होता की आम्ही आज नाही उद्या की जत्रेवर आम्ही कार्यक्रम करणार आहे आणि तो कोणी असू दे. त्याच्यानंतर आपल्याला जर आलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो एवढी आमच्यामध्ये पण हिंमत आहे. म्हणून सांगायचं म्हणजे आपला 1-2 वर्ष नव्हता तमाशा बंद. आज 25 वर्ष झाली. 25 वर्ष आणि आम्ही ह्या कलावंतांना 25 वर्षाने घेऊन एक स्टेजवर आज तुळशीच्या जत्रेच्या निमित्त आज आम्ही इथे उभे आहोत. आणि आज तो प्रश्नाचं उत्तर भैरवनाथांच्या समोर, भैरवदेवाच्या समोर बरोबर आहे. आणि ग्रंथाच्या पंचांच्या समोर ते उत्तर पण दिलेले आहे. शाहिरांनी मान्य करायला पाहिजे आणि ते त्याचं उत्तर आपलं पंच निर्णय देणार आहेत. बरोबर आहे.
गेला गगनात गेला गगनात त्या वडावर घार पाहिली घरट्या सहित घरट्या सहित त्या वडावर ते घरट्या सहित घार घार पाहिलेली पाहिलेली आहे. आहे. गाडीने पुढे काय केलं ते आज ऐकून घ्या. त्या घरट्यामध्ये अंडी घातली अवघी 7.5 जीवन